आणि आता एक महत्त्वाची बातमी, रणजित सिंह निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे। तालुक्याची बदनामी रामराजे यांच्यामुळे होते अशी टीका रणजित सिंहांनी केली आहे। शेर को धमका सकते डरा नहीं सकते असंही त्यांनी म्हटलंय। तुमच्या कर्तृत्वाचा पाढा वाचवण्यासाठी जागा पुरणार नाही असा टोलाही त्यांनी रामराजेंना लगावलेला आहे। वैयक्तिक द्वेष नाहीये, कुठेही जा तुम्ही रामराजांचे फलटण म्हणल्यानंतर यांचं नाही नाव निघणार, माझंच निघणार। आणि यांचं निघालं तर बघा जाऊन पाहुणे रावळे असतील, तुम्ही माहेरभाषेने असाल, बाहेरचे असालच, विचारा। हा बदनाम करून टाकलेले तर कशासाठी कशासाठी आमचं कल्चर घालवताय, कशाला आमची संस्कृती घालवताय, कशाला आमचा इतिहास घालवताय। आणि आज मी एक आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे, हेच पाप भरपूर झालेलं आहे। आमचा ब्रँड सत्यानाश केला। 27 पिढ्याचा नाईक निंबाळकर, 27 पिढ्याची आबरू घालवली एका किचपिडे माणसं। काय त्याला अर्थ आहे? घराण्याची आबरूचं नाही, अमुक नाही। सांगितलं तर माझं नाव देऊन जातो। मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं। हे सांगतो या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे। तुम्ही कोणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून, कोणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून? अरे शेर को धमका सकते डरा नहीं सकते। तुमच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण नाही, त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल। बरोबर आहे ना?